बरेचदा वडिलांना कळत नाही हे ट्रान्झिशन झालेलं. म्हणजे मी आज क्लोज टू 50 एज आहे माझं, 48 टू बी स्पेसिफिक. अजूनही माझ्या आईला मी बाळ वाटतो. तर बरेचदा जे म्हणतो ना की ह्या फेजमध्ये जेव्हा येतो, ह्या चर्चा होतात, तर तुम्ही आता एक फार सुंदर वाक्य बोललात की यार तुम्ही सक्षम आहात, पण त्यांना तुम्ही बाळच वाटताय. मग कसं होतं, तो जो कॉन्फिडन्स तुम्ही व्यक्त करताय की तुमच्या ओव्हरऑल कीकडे माझी क्लॅरिटी आहे, तो जर पेपरवर उतरवता आला, तो प्लॅन पुढच्याला समजेल अशा भाषेत सांगता आला, तर त्यांचा कॉन्फिडन्स वाढेल. त्यांचा कॉन्फिडन्स वाढला की त्यांची इन्सेक्युरिटी कमी होईल. आणि हे तुमच्या पिढीचं काम आहे, मायबापाची इन्सेक्युरिटी कमी करणं. जसं मी पॅरेंटिंगमध्ये नेहमी म्हणतो, प्रत्येक आईला 2च काळजी असतात. एक, मी सुशिक्षित आहे, मी आई असताना जर माझं पोरगं हाताबाहेर गेलं किंवा अंडर परफॉर्म केलं तर लोक मला नाव ठेवतील. ही आईची पहिली काळजी. आईची दुसरी काळजी काय, माझ्या मुलाचं कसं होईल, चांगलं होईल नाही होईल. 2च काळजी प्रत्येक आईची. तसं मायबापाची कसं ते घोडगंगेत नाहलं म्हणल्यासारखं, भाऊ वाजवून टाका टिक 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 टिक, आणि ते त्या फेजकडे जातात.